मंडळी, तुम्ही रवा लाडू तर भरपूरदा खाल्ले असेल, पण एकदा या पद्धतीने नक्की करून बघा. ना आपल्याला वेगळा साखरेचा पाक बनवायची गरज आहे, ना रवा आपल्याला तासनतास भाजण्याची गरज आहे. फक्त एक छोटीशी ट्रिक वापरून सुंदर आणि तोंडात टाकताच विरघळणारे रवा लाडू बनतील, की पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट होतील. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 1 वाटी मीडियम बारीक असा रवा घेतलेला आहे. साधारण 200 ग्राम रवा आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी यामध्ये आपल्याला कोमट दूध घालायचं आहे. रवा बारीक असो की जाड असो, आपले लाडू एकदम परफेक्ट होतील. जर तुमचं मेजरमेंट परफेक्ट असेल ना, तर तुमचे लाडू एकदम परफेक्ट होतील. तर आता आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं आपल्याला हे असं झाकून ठेवायचं आहे. म्हणजे जो रवा आहे छान दूध शोषून घेईल आणि छान फुलेल. तर इथे रवा छान फुलतो आहे, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर मी इथे 1 वाटी रव्यासाठी त्याच वाटीने अर्धा वाटी साखर घेते आहे. तुम्हाला जास्ती गोड आवडत असेल तर जास्ती साखर घेतली तरीही चालेल. यामध्ये 4 ते 5 वेलची घातलेल्या आहे. आता आपल्याला एक छान बारीक वाटून घ्यायचं आहे. वेलची आणि साखर आपण एकत्र केल्यामुळे जो वेलचीचा सुगंध आहे ना, छान संपूर्ण लाडूमध्ये छान पसरतो. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई छान गरम झाली की यामध्ये 2.5 टेबलस्पून आपल्याला तूप घालायचं आहे. तर 2.5 टेबलस्पून तूप पुरेसं आहे. आपल्याला जे प्रमाण घेतलेलं आहे आपण 1 वाटी रव्यासाठी, तर 2.5 टेबलस्पून तूप पुरेसं आहे. त्यापेक्षा जास्ती नका घेऊ. यामध्ये आता आपल्याला ड्रायफ्रुट्स परतून घ्यायचे आहेत. तर मी इथे काजू, बदाम आणि मनुका घेतलेला आहे. तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतील ते ड्रायफ्रुट्स घातले तरीही चालेल. तर आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहे, म्हणजे थोडा सुगंध यायला लागला आणि हलकासा रंग बदलला की आपल्याला हे ड्रायफ्रुट्स काढून घ्यायचे आहेत. तर आता इथे हलकासा रंग बदलायला लागलेला आहे. तर आता मी इथे ड्रायफ्रुट्स काढून घेते आहे. आता आपल्याला याच कढईमध्ये आणि याच तुपामध्ये जे आपण मिश्रण केलं ना, रवा जो आपल्याला दुधामध्ये भिजत ठेवलेला, तो सुद्धा आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. रव्याने भरपूरसं जे दूध आहे ते शोषून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. तर आपल्याला साधारण 15 मिनिटं हे छान परतून घ्यायचं आहे. आता तुम्हाला आधी सुरुवातीला हे थोडं पातळ किंवा सैल दिसत असेल, पण जसं जसं आपण याला परतू ना, तसं तसं ते रवा जो आहे तो ओलावा शोषून घेईल आणि छान सुटसुटीत आणि मोकळा होऊ लागेल. तर बघा, जसं जसं आपण परतून घेतो आहे ना, त्यातलं जे ओलावा आहे तो कमी होत आहे. रवा ओलावा शोषून घेत आहे. तर आपल्याला एकदम मंद आचेवर हे परतून घ्यायचं. अजिबात घाई करायची नाही. अगदी मंद आचेवर आपल्याला 15 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे. जेवढं आपण चांगलं परतून घेऊ ना रवा, तेवढेच आपले लाडू छान होतील, खमंग लागतील चवीला. म्हणून आपल्याला रवा एकदम छान असा परतून घ्यायचा आहे. आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मंडळी, कारण की खूप छोट्या मोठ्या ट्रिक्स सांगितलेल्या आहे. म्हणून जर तुम्हाला एकदम परफेक्ट लाडू बनवायचे असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघा किती छान सुटसुटीत आपला रवा झालेला आहे. गडे वगैरे असतील तर तुम्ही चमच्याच्या सहाय्याने ते फोडून घ्यायचे आहे. तर इथे आपला रवा छान असा परतून झालेला आहे, एकदम सुटसुटीत झालेला आहे. तर आता या स्टेजमध्ये मी 2 टेबलस्पून खोबऱ्याचा कीस घालते आहे. खोबऱ्याचा कीस अगदी ऑप्शनल आहे. नाही आवडत असेल तर नाही घातला तरीही चालेल, पण घातलं तर खूप छान चव येते. थोडा का होईना घातलं तर खूप छान चव येते. आणि खोबऱ्याचा कीस घातल्यानंतर आपल्याला परत याला 2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे. 2 मिनिट छान असं परतून झालं की आपल्याला एका परातमध्ये किंवा एका ताटामध्ये आपल्याला हे जे मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आहे. आणि अगदी आपल्याला 5 ते 7 मिनिट याला गार करायचं आहे. त्यापेक्षा जास्ती नाही, अगदी 5 ते 7 मिनिट गार करायचं. जर आपण जास्ती गार करून घेतलं तर आपल्याला लाडू वळायला त्रास होईल, म्हणून आपल्याला जास्ती गार करायचं नाही आहे. आपल्याला हाताला भाजायला नको, म्हणून आपल्याला अगदी थोडं गार करायचं आहे. आणि 5 ते 7 मिनिट गार झाल्यानंतर आपल्याला जे आपण साखर आणि वेलची पूड बारीक केलेलं ना, ते आपल्याला घालायचं आहे. सोबतच जे आपण ड्रायफ्रुट्स परतून घेतले ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे. आणि आधी चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तर आताही तुम्हाला सुरुवातीला जे मिश्रण आहे ते कोरडं वाटत असेल आणि प्रश्न पडला असेल की याचे आपण लाडू वळायचे तरी कसे, तर यातच खरी मजा आहे. आपल्याला यामध्ये अजिबात कुठलंच दूध किंवा एक्स्ट्रा पाणी किंवा तूप घालायची गरज नाही आहे, कारण की आपला रवा आताही थोडा गरमच आहे. त्यामध्ये आपण साखर आणि वेलची जी बारीक केलेली घातली, त्यामुळे ओलावा येतो आणि आपण हाताने जसं जसं मिक्स करू ना, तसं तसं त्याला ओलावा सुटतं. त्यामुळे आपले लाडू बनायला सोपे होतात. जसं जसं मी मिक्स केलं आहे ना, त्याच पद्धतीने आपल्याला अगदी मिक्स करून घ्यायचं आहे. जसं जसं आपण जेवढं मिक्स करू ना, तेवढं त्याला ओलावा सुटेल. आणि ज्याप्रमाणे तुम्हाला छोटे मोठे लाडू करायचे आहेत,
त्याप्रमाणे तुम्ही हाती मिश्रण घ्या आणि हलक्या हाताने दाबून गोलकार लाडू असे वळून घ्या. तर बघा किती छान सुंदर आणि सहजच आपले लाडू वळले जात आहे. ना मिश्रण फुटतंय, ना हाताला जास्त चिकटतं आहे आणि लाडूंचा आकारही छान टिकून राहतो आहे. आपण रवा दुधामध्ये भिजत ठेवल्यामुळे बघा किती छान कलर आलेला आहे लाडवांना. अजिबात कलर बदललेला नाही आणि खूप छान कलर आलेला आहे. तर याच पद्धतीने आपल्याला बाकीचे सुद्धा लाडू छान असे वळून घ्यायचे आहे. तर या नागपंचमीला या पद्धतीने रवा लाडू नक्की बनवून बघा. घरी सण असो, पूजा असो किंवा स्वतःला काही गोड खायची इच्छा झाली किंवा घरी अचानक कुठले पाहुणे आले तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. अगदी झटपट तयार होते. ना पाक बनवायची गरज, ना लाडू बिघडण्याची भीती. जर तुम्ही सर्व साहित्य एकदम अचूक प्रमाणात घेतले ना तर तुमचे लाडू एकदम परफेक्ट होईल आणि अजिबात बिघडणार नाही. तर इथे आपली खमंग आणि तोंडात टाकताच विरघळणारे रवा लाडू तयार आहे. तर एकदा या पद्धतीने रवा लाडू नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर हाईक पण करा आणि सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी राहा, मस्त खा आणि घरच्यांनाही प्रेमाने खाऊ घाला. धन्यवाद.